नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। जसे की तुम्हाला माहितीच आहे, मी आपल्या चॅनलवरती माझे काही ब्लाउज डिझाइन आणि माझ्या काही रेसिपी शेअर करत असते। आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करत आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। अगोदर आपल्याला अस्तरचा कपडा कट करायचा आहे। आता तयार ब्लाउजची लांबी 13.5 इंच आहे, म्हणून 1 इंच वाढवून मी 14.5 इंच ब्लाउजची लांबी घेतलेली आहे। चेस्ट आहे 8.5 इंच, 2 इंच वाढवून मी 10.5 इंच ब्लाउजची रुंदी घेतलेली आहे। गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मोंडा घेतलेला आहे 6 इंचचा आणि बगलचा आकार दिलेला आहे। त्यानंतर आता गळ्याची लांबी 9.5 इंच आहे, अर्धा इंच वाढवून मी 10 इंच गळ्याची लांबी घेतलेली आहे आणि खालच्या साइडने 3 इंच घेऊन चौकोन आकार दिलेला आहे। आता आपल्याला गळ्याला डिझाइन बनवायची आहे। अगोदर खडूने आपल्याला व्यवस्थित ही डिझाइन बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असा गोलाकार देत मी ही डिझाइन बनवत आहे। आता गळ्याच्या खालच्या टोकावरती आपल्याला व्यवस्थित असे 2 गोलाकार देऊन आपल्याला ही डिझाइन बनवून घ्यायची आहे। आता आपल्याला अस्तरचा कापड हे कट करून घ्यायचा आहे। अगोदर गळा कट करून घ्यायचा। आता जिथे कोने आहेत तिथे व्यवस्थित असे कोने देऊन आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे। आता हे अस्तरचं कापड आपल्याला मेन कापडवरती ठेवून मेन कापड सुद्धा कट करून घ्यायचं आहे। आता सर्व साइडने अर्धा इंच कापड हे शिल्लकचं सोडून आपल्याला मेन कापड सुद्धा कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला मेन कापड आणि अस्तरचं कापड हे जोडून घ्यायचं आहे। अगोदर आपल्याला गळा जोडायचा आहे। आता व्यवस्थित असं अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला हा गळा जोडून घ्यायचा आहे। आता जिथे आपला गोलाकार आहे तिथे आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे आणि जिथे कोने आहे तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं टोक देऊन शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकता, मी व्यवस्थित अशी आपली शिलाई मारून घेत आहे। आता आपल्याला मधलं कापड हे शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग, म्हणजे जो आपण आकार दिलेला आहे तो आकार व्यवस्थित येतो। आता पलटवून आपल्याला या गळ्यावरती सुद्धा दाबटीप मारून घ्यायची आहे। आता हाताने व्यवस्थित हे आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता या गळ्यावरती आपल्याला दाबटीप मारायची आहे। आता व्यवस्थित असा हाताने आपल्याला आकार देत यावरती दाबटीप मारायची आहे। आता जिथे गोलाकार आहे तिथे व्यवस्थित अशी आपल्याला गोलाकार शिलाई मारायची आहे आणि जिथे आपला कोना आलेला आहे तिथे व्यवस्थित असं आपल्याला टोक देऊन व्यवस्थित त्याला कोना काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असा आकार देत मी यावरती दाबटीप मारत आहे। या गळ्यामध्ये तुम्ही कॅनव्हास पेपर सुद्धा यूज करू शकता, परंतु मी कॅनव्हास पेपर न घेता सिंपल असा गळा बनवलेला आहे। आता राहिलेल्या साइडने आपल्याला मेन कापड आणि अस्तरचं कापड हे जोडून घ्यायचं आहे। आता पूर्ण ब्लाउज पीस वरती आपल्याला हात फिरवून व्यवस्थित हे ब्लाउज पीस करून आपल्याला मेन कापड आणि हे अस्तरचं कापड जोडून घ्यायचं आहे। तर सर्व साइडने जोडून झाल्यानंतर आपल्याला जे शिल्लकचं राहिलेलं ब्लाउज पीस आहे ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे कट करून घ्यायचं आहे। आता मागच्या साइडचे आपल्याला अगोदर टक्स मारून घ्यायचे आहेत। 4-4 इंच अंतरावरती आपल्याला दोन्ही साइडने हे टक्स मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता खालच्या साइडने आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे। इथे मी 2 इंच रुंदीची कमरपट्टी घेतलेली आहे। अगोदर ब्लाउज पीसच्या वरच्या साइडने आपल्याला ही कमरपट्टी ठेवायची आहे, त्याला एक टीप मारून घ्यायची आहे। त्यानंतर कमरपट्टी उलटून आपल्याला कमरपट्टीवरती एक दाबटीप द्यायची आहे। परत आता कमरपट्टीला एक फोल्ड मारून घ्यायची आहे, त्यावर एक शिलाई मारायची आहे आणि आता ही कमरपट्टी आपल्याला ब्लाउज पीसवरती दुमडून यावरती सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे ही कमरपट्टी आपल्याला ब्लाउज पीसला जोडून घ्यायची आहे। आता आपल्याला गळ्यावरती लेस लावायची आहे। गळ्याच्या अगदी जवळून
एक लेस लावत आणायची आहे। इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे, ती लेस आपल्याला लावत आणायची आहे। आता ही लेस घेताना थोडीशी आपल्याला नरम लेस घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला यावरती म्हणजे या लेसला आपल्याला फोल्ड मारायची नाही, व्यवस्थित ही लेस अशी लावत आणायची आहे। अगदी फोल्ड न मारता आपल्याला ही लेस लावता येते। तुम्ही बघू शकता मी एकही फोल्ड मारलेली नाही आणि व्यवस्थित असा आकार देऊन आपल्याला ही लेस लावत आणायची आहे। अशी नरम लेस घेतल्याने आपल्याला फोल्ड मारायची अजिबात आवश्यकता पडत नाही। तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आकार सुद्धा आलेला आहे। आता या लेसवरती आपल्याला आणखी एक टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित असा आपल्याला आकार देत देत यावरती एक टीप मारून घ्यायची आहे। खूप मस्त असा आपल्या गळ्याला आकार आलेला आहे। आता आपल्याला आणखी एक लेस लावायची आहे। गळ्याच्या अगदी जवळून आणखी एक लेस लावत आणायची आहे आणि बगलच्या साईडने इथे आपल्याला ही लेस लावत आणायची आहे। आता दोन्ही साईडने आकार हा सारखाच यायला हवा, त्यासाठी आपल्याला बगलकडून खालच्या साईडने ही लेस मोजून लावायची आहे। म्हणजे मी इथं 3.25 इंच अंतरावरती ही लेस लावत आणलेली आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तेवढंच अंतर मी ठेवलेलं आहे आणि खळूने अगोदर असा आकार देऊन ही लेस आपल्याला लावत आणायची आहे। आता यावरती आपल्याला आणखी एक टीप मारून घ्यायची आहे। तर दोन्ही साईडने मी लेस लावलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला दोरी लावायची आहे। इथे मी कपड्याचे लटकन बनवते दोरीला। आता आपल्याला ही दोरी लावायची आहे। 3-3 इंच अंतरावरती आपल्याला ही दोरी लावून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे। आता आपला जिथं गळ्याचं सेंटर आहे, म्हणजे जो मधला कोना आहे, तिथं आपल्याला एक बटन लावायचं आहे। मी इथं रेडीमेड गोल्डन बटन घेतलेलं आहे, ते इथं लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली ब्लाउजची बॅकनेक डिझाइन तयार झालेली आहे। ही डिझाइन बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन तयार होते। तुम्हाला माझी आजची ही ब्लाउज डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, तुम्हाला जर माझी ही डिझाइन आवडली तर शेअर देखील करा। धन्यवाद।